दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी उदगीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेत्रगाव रोडवर 45 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळून आला। सकाळी सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर लगेचच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तातडीने या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधिकारी अमोल तांबे यांना दिली। तसेच स्वतः राजकुमार पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले। मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला। प्रथमतः पोलिसांना हा प्रकार अनैतिक संबंधातील तर नसावा ना अशी शंका येत होती। तरीही प्रथमतः मयत कोण, या ठिकाणी त्याचा मृतदेह का टाकला गेला, कुणी टाकला, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात। त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते। मृतदेहाचा पंचनामा करत असताना अत्यंत पारखी नजर असलेल्या आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट बारकाईने पाहिली की मृतदेहाचा एक पाय हा घासत आलेला आहे, म्हणजे खून कुठेतरी दुसरीकडे केला होता आणि या ठिकाणी त्याला आणून टाकले असावे असा प्रथमदर्शनी अंदाज घेतला जात होता। एव्हाना परिसरातील लोक घटनास्थळाजवळ गर्दी करत होते व तर्कवितर्क लावत होते। दरम्यान पोलिसांनी जनतेमध्ये मिसळून चर्चेत सहभाग घ्यायला सुरुवात केली। चर्चेतून हा व्यक्ती उदगीर शहरातील समतानगर भागात राहत असल्याचे बोलले गेले। ही गोष्ट पोलिसांसाठी फार महत्त्वाची ठरली। त्यांनी लगेच त्या अनुषंगाने तपासाची सुई समतानगर परिसराकडे वळवली। पोलिसांनी समतानगर परिसरामध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा हा व्यक्ती पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले। तो गेल्या काही वर्षापासून समतानगर परिसरात राहत असला तरी तो मूळचा डोंगरगाव तालुका शिरूर येथील रहिवासी असल्याचे समजले। पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन तपास करण्याचा निर्धार केला। डोंगरगाव येथे गेल्यानंतर पिंटूच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली। पिंटूचा मोठा भाऊ हनुमंत कोंडीबा गायकवाड वय वर्ष 69 यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दिली की त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड हा गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरके हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता। त्यांचे लग्न झाले नसले तरी ते दोघे नवरा बायकोसारखे राहत होते। त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते। पोलिसांनी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद केली। पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण सुनीता काही केल्या थांगपत्ता लागू देत नव्हती। तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली। तिने आधी सांगितले की रात्री भांडणे करून पिंटू उर्फ महादेव कुठेतरी निघून गेला। नंतर सांगितले की तो वाद घालून मारहाण करू लागल्यामुळे आम्ही झोपायला बाहेर गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो। त्यानंतर घरातील इतरांकडेही चौकशी केली तेव्हा मात्र त्या घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते। या मतभिन्नतेमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली। तेव्हा सुनीता मधुकर पोरके हिने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला। तिने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। सुनीताने पिंटू उर्फ महादेव याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरखे ही आपल्या मुलगा आणि मुली यांच्यासोबत राहत होती। सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरात फार चांगले बोलले जात नव्हते, कारण ती बिनधास्त वागत होती। तिच्या वागण्याला काही दरबंदच नसल्याची चर्चा आहे। तिने जवानीच्या बहरात असताना सामाजिक बंधने जुगारली। तिला कसलेच बंधन मान्य नव्हते। ती चारचौघीत उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या। तिलाही आपल्या सौंदर्याचा गर्व होता। आपल्या आयुष्यात आपल्याच मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातीलच एका प्रियकरासोबत राहणे पसंत केले होते। त्या दोघांनी संसार थाटला। सुखाचे दिवस जाऊ लागले। या दरम्यान तिला एक मुलगा झाला। दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता, पण तरीही ती खचली नाही। आपल्या मुलाचा सांभाळ करत ती प्रियकरासोबत मजेत जगत होती। पण मूल झाल्यानंतर प्रेम आटत गेले। त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला। काही वर्षातच तिने त्याला सोडून दिले। आता ती एकटी नव्हती, तिच्या पदरी मूल होते। या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालू लागली। दरम्यान तिच्या आयुष्यात एक पुरुष आला। त्याने तिला सुखाचा व आधाराचा विश्वास दिला। आता ती दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली। नवा गडी नवे राज्य सुरू झाले। सारे मजेत सुरू होते।
परिणामी तिला एक मुलगी झाली. तिचा दुसरा प्रियकर देखील तिच्यापासून फटकून वागू लागला. पुन्हा तिचा त्याच्यावरचा जीवही कमी झाला. तिने त्यालाही सोडून दिले. 2 मुले आणि ती असे 3 जण राहू लागले. काही दिवस असेच गेले. त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड याच्यासोबत झाली. दोघांचे एकमेकांशी पटले. तिने त्याला पसंती दाखवली. त्याला तर ती हवेच होती. मग संसार थाटायला वेळ लागला नाही. सुनीता आता तिसरा प्रियकर पिंटू उर्फ महादेव याच्यासोबत राहू लागली. त्या दोघांनी लग्न केले नसले तरी ते नवरा बायकोप्रमाणेच राहत होते. आता मुलेही मोठी झाली होती, पण तिच्या मुलाच्या पायाला गँग्रीनसारखा आजार जडला होता. तो आजार वाढतच चालला होता. परिणामी त्याला जागेवरून हलता येत नव्हते. दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते. ती तिच्या सासरी गेली होती. तर पिंटू उर्फ महादेव याला दारूचे व्यसन लागले होते. तो दारूच्या पुरता आहारी गेला होता आणि त्याचा सुनीताला त्रास सुरू झाला होता. तो दारू पिऊन आल्यानंतर सुनीतासोबत आणि तिच्या मुला व मुलीसोबत वाद घालायचा. कधी कधी मुलामुलीला मारहाणही करायचा. ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती. तसे आपण नवरा बायकोसारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असे ती त्याला सांगायची. तो मात्र ही मुले माझी नाही असे बजावून सांगायचा. तेव्हा ती चिडायची. त्यातून त्या दोघांमध्ये वाद व्हायचे. वेळप्रसंगी हाणामारी व्हायची. रोजच होणाऱ्या या वादावादीतून काहीतरी विपरीत घडेल असे मात्र कोणाला वाटत नव्हते. पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्यांच्या जीवाभावाचे लोकच त्यांच्या जीवाचे वैरी बनतात. इथेही सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते. त्याला नवरा मानले होते, पण तो तिला त्रास देत होता. दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण करत होता. तिच्या अपंग मुलाला व विवाहित मुलीसही शिवीगाळ तसेच मारहाण करत होता. त्याच्या या वागण्याने ती बिचारी त्रासली होती. दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करायला सुरुवात केली. सुनीताला शिवीगाळ केली. तसेच तिच्या मुलाला आणि तिच्या बाळंतपणासाठी आलेल्या मुलीलाही त्याने शिव्या देण्यास सुरुवात केल्यामुळे सुनीता चिडली. याचा काहीतरी बंदोबस्त केला तरच आपल्याला सुखाने जगता येईल असे तिला वाटले. तिने रागाच्या भरात भावाचा मुलगा म्हणजे भाचा अंबादास याला कॉल केला. त्याला महादेवकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. तेव्हा अंबादास तातडीने आला. सुनीता आणि अंबादास या दोघांनी मिळून महादेवला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाला हे लक्षात आल्यानंतर या खुनातून सुटका करून घेण्यासाठी तो मृतदेह मोटारसायकलवरून दूरवर नेऊन टाकला. तिथून ते घरी परतले. आता आपल्या हातून झालेल्या कृत्याला वाचा फुटणार नाही असे त्या दोघांना वाटत होते, पण तसे कधीच होत नव्हते. पोलिसांनी 2ही आरोपींना अटक केली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच अंबादास प्रकाश बिरादार राहणार येनकी तालुका उदगीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने देखील गुन्हा कबूल केला. आपण सुनीतासोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक अधिक तपास सुरू ठेवला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.